शिरपूर तालुक्यातील काळापाणी येथे घरात असलेल्या 9 लाखाचा कोरडा गांजावर डीवायएसपी यांनी छापा टाकून केली कारवाई। सुमारे 165 किलो कोरडा गांजासह अन्य साहित्य व 1 लाख रुपये रोकड पोलिसांनी केली जमा। आज दिनांक 30 जानेवारी रोजी डीवायएसपी संदीप गावित यांना मिळालेल्या गुपित माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील काळापाणी येथे गांजा साठवणूक केल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह सहाय्यक किरण कुमार खेडकर, उपनिरीक्षक राजेंद्र माळी, हवालदार राजेंद्र दुसाने, लादूराम चौधरी, महेंद्र ठाकूर, गणेश मुजगे, रवींद्र पवार, कैलास चौधरी, बापूजी पाटील, प्रवीण गोसावी, राजेंद्र रोकडे, नागेश शिरसाट आदींनी काळापाणी येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार तेथील गोविंद गणेश पावरा याच्या घरकुल घरावर छापा टाकला असता तेथे कोरडा गांजासह 1 लाख रुपये रोकड, वजन काटा व मोटरसायकल पोलिसांना मिळून आला। कारवाई करण्यात आलेल्या सुमारे 8,29,000 किमतीचे 165.8 किलो कोरडा गांजा व 1,03,000 रुपये, 5,000 किमतीचा वजन काटा आणि 20,000 किमतीची मोटरसायकल असा एकूण 9,57,380 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू आहे। डीवायएसपी गावित यांनी केलेल्या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत असून 2 दिवस अगोदर प्रवाशांच्या सजगतेने शिरपूर बस स्थानकाजवळ गांजा पकडण्यात आला होता। आज झालेल्या कोरडा गांजाच्या कारवाईत पोलिसांच्या हाती गांजा तस्करी करणाऱ्या राकेशचे धागे दोरे हाती लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे।